हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर कॅप्शन पाहून तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर आजचा व्हिडिओ आहे की आमचे आई पप्पा गेले होते चारधाम यात्रेला. तर त्यांची ही चारधाम यात्रा कशी झाली, दर्शन वगैरे कसं झालं, केदारनाथचं, बद्रीनाथचं, यमुनोत्री, गंगोत्री आणि अजून बरेचसे देवांचे त्यांनी दर्शन घेतले व त्यांचा हा अलौकिक अनुभव कसा होता आणि भक्ती आणि निसर्गाचा एक अद्भुत संगम होतं. हे सर्व त्यांची यात्रा कशी झाली, ही पूर्ण त्यांची एक 33 ते 35 दिवसाची यात्रा होती आणि ते अधिक मासामध्ये गेले होते. माझा व्हिडिओ यायला थोडंसं लेट झालं, पण तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात सुद्धा विसरू नका, कारण तुम्हाला सुद्धा बरंचसं काही या व्हिडिओमधून ऐकायला भेटेल की काय असते नेमकं चारधाम यात्रा, केदारनाथमध्ये दर्शनाला किती वेळ लागला, बाकी देवदेवतांचे दर्शन कसे केले व त्यांचा एक्सपिरियन्स काय होता, हे सर्व तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमधून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. कारण त्यांनी जे काही आमच्यासोबत शेअर केलं मी ते छोटंसं तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करते. तर सगळ्यात अगोदर तर त्यांची यात्रा परभणी येथून चालू झाली होती आणि बरेचसे देव करत करत त्यांनी ह्या चारधाम यात्रेचं संपूर्ण केली. तर या चारधाम यात्रेमध्ये त्यांनी अगोदर पाहिलं होतं, इकडून नेपाळमध्ये गेले होते, तिथलं नेपाळमधलं पशुपतीनाथांचं दर्शन घेतलं आणि नंतर मग ते तिकडे गेले, त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतलं आणि केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री, गंगोत्री. आणि खरंच असं म्हणतात की जन्माला आल्यावर एकदा तरी चारधाम यात्रा करावी किंवा ॲटलिस्ट केदारनाथ वगैरे तरी दर्शन घ्यावं. ज्याच्या नशिबात असं त्याच्याकडनं होतं आणि शक्य असेल तर आपल्याकडून सुद्धा होईल. तर माझ्या आई पप्पांनी सुद्धा ही यात्रा केली आणि त्यांची खूप छान पद्धतीने झाले. दर्शन वगैरे सुद्धा खूप मस्त झाले. केदारनाथमध्ये वरती एक दिवस त्यांनी स्टे सुद्धा केलं होतं. तिथलं वातावरण, निसर्ग, दर्शन ह्या सर्व गोष्टी करून त्यांना सुद्धा खूप जास्त प्रसन्न आणि मनाला खूप जास्त शांती असं वाटलं. रिलॅक्स्ड फील झालं. थोडंसं हार्ड आहे चालायला वगैरे आणि जीवाची सुद्धा खूप जास्त भीती वाटती असं त्यांच्याकडून तरी मी ऐकलं आणि बरंचसं रिस्की सुद्धा आहे. तिथे कोसळती दरड वगैरे असं म्हणतात आणि त्यांच्यासमोर पण बऱ्याचशा गोष्टी घडल्या, पण त्यांचा सुखरूप छान आणि मस्त दर्शन, तसंच प्रवाससुद्धा खूप सुंदर आणि त्यांचा अनुभवसुद्धा ह्या यात्रेचा खूप जास्त छान. म्हणून मी, माझ्या भैया वगैरे आम्ही घरच्यांनी त्यांचं छोटंसं वेलकम करायचं ठरवलं होतं आणि त्याच वेलकमचा हा छोटासा व्हिडिओ आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच पहा, तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि ज्यांची इच्छा आहे त्यांनी नक्कीच ही छोटीशी यात्रा करा किंवा आपल्या आईवडिलांना पाठवा. आम्ही आमचं भाग्य म्हणतो की आमच्या आईवडिलांची चारधाम यात्रा झाली, तसंच घरच्यांचं सुद्धा की त्यांना सगळ्यांनी पाठवलं किंवा ते सुद्धा गेले. आणि बरेच जण तिथे जाऊन काही जणांना वर सुद्धा जाता येत नाही, ज्याची तब्येत बिघडलेली आहे, BP, शुगर अशा पेशंटला. पण नशिबाने तसं काही सुद्धा नसून माझ्या आई पप्पांचं वगैरे दर्शन सुद्धा झालं आणि छान मस्त घरापर्यंत येईपर्यंत त्यांचे बाकीचे देवसुद्धा खूप छान झाले. म्हणून आम्ही छोटंसं डेकोरेशन केलं, त्यांचं औक्षण वगैरे केलं. आणि असं म्हणतात की केदारनाथला गेल्याच्या नंतर स्वर्ग पाहून आले असं होतं. म्हणून आपण सुद्धा किंवा तुमच्यासुद्धा घरचे चारधाम किंवा 2 धाम कुठल्याही देवस्थानी गेल्यावर प्रत्येकाने आपल्या आई वडिलांचं अशा पद्धतीने छोटंसं वेलकम तर नक्कीच करायला हवं. आय होप माझा छोटासा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच थोडी का होईना पण प्रेरणा भेटेल किंवा तुम्हाला सुद्धा छान वाटेल. म्हणून आम्ही घरातील सगळ्या जणांनी छान आई पप्पांचं औक्षण वगैरे करायचं ठरवलं होतं. तसंच त्यांनी आमच्याबरोबर बरेचसे काही क्षण शेअर केले. कुठे थांबलो, खाली हरिद्वारपासून तर वरती जाण्यासाठी किती दिवस लागतात, कशाने गेले, कुठून गेले, त्यांच्या ट्रॅव्हल्स वगैरे कुठे ठेवल्या होत्या, असं बरंचसं काही आहे. आणि ते सुद्धा मी तुम्हाला जर हवं असेल तर नक्कीच शेअर करते. एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. आणि हाही व्हिडिओ कसा झाला आहे ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि बरेचसे जण चारधाम म्हणलं की खूप जास्त एक्सायटेड असतात, पण तिथे प्रत्येकानं एक्साइट व्हावं असंच नाही. ज्यांचं एज खूप जास्त आहे, ज्यांना BP, शुगर वगैरे आहे, अशांनी विचार करून डॉक्टरच्या सल्ल्यानेच तिथे जावे. कारण वातावरण खूप जास्त थंड असल्यामुळे प्रत्येकाला ते वातावरण सूट करेल असंच नाही. बऱ्याच जणांची जीवितहानीसुद्धा तिथे होते आणि स्वतः आपण गेल्याशिवाय आपल्याला ते कळत नाही की कोणाला सूट होईल किंवा कोणाला नाही. बरेचसे छोटे मुलेसुद्धा तिथे होते असं आई पप्पा म्हणत होते. पण तरीसुद्धा ज्यांना त्रास आहे अशांनी शक्यतो डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तिथे जावं.
दर्शन वगैरे खूप छान आहे, सुविधा, पोलीस प्रोटेक्शन, बऱ्याचशा गोष्टी तिथे आहेत सुद्धा, पण बरंचसं रिस्की सुद्धा आहे. पण तिथे एकदा जाऊन दर्शन घेऊन आल्यानंतर खूप जास्त छान वाटतं, प्रसन्न वाटतं आणि स्वर्गात जाऊन आल्यासारखं फील येतं, असं मी बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलं होतं. पण जेव्हा माझे स्वतःचे आई वडील गेले, त्यांच्याकडून ऐकलं, तेव्हा अजून जास्त छान वाटलं आणि मनाला सुद्धा खूप जास्त आमच्यासुद्धा समाधान वाटलं की आमच्या आई पप्पाची चारधाम यात्रा पूर्ण झाली. तसंच तुम्ही सुद्धा तुमच्या आई पप्पांची इच्छा असेल तर नक्कीच पाठवा. हेच एज असतं, एकदा थोडंसं एज घसरलं वगैरे तर मग नाही होत. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. तुम्हाला आणखी असेच व्हिडिओ पाहिजे असतील किंवा माझे डेली व्लॉग्स पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. त्यामध्ये मी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि बरेचसे डेकोरेटिव्ह वेलकमचे व्हिडिओ आणि बरेचसं काही, तर एकदा व्हिजिट नक्की करा. तुम्हाला सुद्धा छान छान व्हिडिओज पाहायला मिळतील. आणखी भेटूयात आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा झाला नक्की शेअर करा आणि तुमच्याही घरचं कोणी गेलं असेल आणि त्यांचाही अनुभव कसा होता हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझा हा व्हिडिओ कसा झाला आहे, यामध्ये काय राहिलं, काय चुकलं ते सुद्धा तुम्ही कमेंट करून कळवा. आणखी भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझ्या पूर्ण व्हिडिओला खूप 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 जास्त प्रेम द्या आणि भरपूर शेअर करा. आणखी भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.